ही आमची तळपायावरची जखम आम्हाला आठवण करून देत राहील की आजी असो की शिवाप्पा, जो आमच्या अंगावर धावून आला त्याचा आम्ही खात्मा करणार. मालक आजोबा, मालक आजोबा, असं नका न करू. काय झालं? एवढी भयंकर शिक्षा नका देऊ आजीला. नका इतकं त्रास देऊ माझ्या आजीला. तिला नाही सहन होणार. मंजूर मंजूर, आम्ही तुझ्या शब्दाच्या बाहेर आहोत का? आता आमचा एवढा पाय भाजला का नाही? आम्ही तुला काय बोललो का? आता राहुळाची कवाड उघडायची म्हणल्यानंतर कसोटी द्यायलाच पाहिजे का नाही? हो, पण आजी एवढी भयानक कसोटी देऊ शकणार नाही हो. म्हातारी आहे ती, निखाऱ्यावर कशी चालू शकेल ती? मी पाया पडते हो, पण आजीला नका एक करायला लावू. मग तू दे, आम्हाला चालेल. कसंही न सकू, आम्ही राहुळाची कवाड उघडायची, तुम्ही आमच्या अंगावर निखारे टाकणार आणि कसोडी पण द्यायची नाही. असं कसं झालं आहे का नाही? नाही, कसोटी देईन मी, पण आजीला नको. आता कसोटी तर द्यावीच लागेल ना. मग आजी देऊ दे, नाही तर तू दे. मी कुठं असं म्हणलं की तू मिरच्या खाल्ल्यानंतर इटोळ्याला लोणी तू भरो म्हणून? आम्ही दरवाजा उघड्याचा सबूत तरी काढला का? आम्ही म्हणलं का बाबा इटोळ्याला गळ्यात तुळशी माळ घालायला देऊ, पण दार उघडे असं कुठं म्हणलं मी? चालेल, पण याआधी तुम्ही खोटं बोलला आहात, शब्द फिरवलेत. राव उघडलं नाही, माझ्या विठुराला लोणी भरू दिलं नाहीये. मग ह्यावेळी पण तुम्ही तसंच कराल? नाही, आम्ही सबूत देतो. आम्ही जे बोललो तेच करतो. तू निखाऱ्यावरून चालली, कसोटी जिंकली की आम्ही राहुळाची कवाड उघडणार. पण जर हरलीस तर घरातून बाहेर काढणार. आहे मंजूर? आता कसं? आता या सूर्यास्ताच्या मुहूर्तावर सखून निखाऱ्यावरून चालणार. मंजूर? हो, पण मी चालले तर तुम्ही राहुळाची दारं उघडाल? हा, वय मंजूर. मालक, आयुष्यातून उठलो पोरगी निखाऱ्यावरून. म्हणजे तुम्ही लग्नाचा विचार सोडलेला दिसतोय. नाही. अगे ती कसली कसोटी जिंकते? निखाऱ्यावर पाय पडताच ती ओरडत सुटल, बोंबलत माघारी फिरल, आणि एकदा का ती कसोटी हरली की माझ्या समध्या कसोट्या पुऱ्या होतील. सखू आणि सासूबाई कशा असतील हो? काहीच समजायला मार्ग नाहीये. दिशा कळत नाहीये, दिवस रात्र काहीही कळत नाहीये.